आज होणाऱ्या भारताच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघ जरी एक चांगला संघ म्हणून गणला गेलेला असला तरी त्यांच्याकडे जरी ग्लेन फिलिप्स असला तरी आपल्याकडे अक्षर पटेल नावाचं एक अस्त्र आहे आणि निश्चितच आजच्या या सामन्यामध्ये भारतीय संघ वरचढ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संपूर्ण भारतभर रंगपंचमीचा उत्सव सुरू असताना भारतीय क्रिकेटर संपूर्ण भारतीय प्रेक्षकांना तसेच 150 कोटी लोकांना रंगपंचमीच्या उत्सवात रंगाने न्हावून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं आहे, स्टेडियम जरी मोदी असलं, काहीसं अनलकी भारताला अंतिम सामन्यासाठी ठरलेलं असलं तरी यावेळेस मात्र तो इतिहास पुसला जाईल आणि इतिहास हा पुसण्यासाठीच होत असतो. भारत डिफीट करेल, पुन्हा एकदा बॅक टू बॅक या ठिकाणी चॅम्पियनशिप मिळवेल आणि भारतीय संघामध्ये जी सुरुवात होत आहे ती अतिशय स्फोटक संजू सॅमसनला मिळालेला हा जो सूर आहे हा निश्चितच एक की फॅक्टर ठरेल. कारण आत्मविश्वास ज्यावेळेस बळावतो त्यावेळेस निश्चित संघ एका ताकदीने खेळतो. तिलक वर्मा आहे, सूर्यकुमार यादव आहे आणि अंतिम सामन्यापर्यंत ज्या फलंदाजाला अभिषेकला सूर गवसला नाही, निश्चितच आज शतक करून तो भारतीय संघाच्या 250च्या पार जो नारा आहे तो मिळवल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच भारतीय संघाला शुभेच्छा. त्यांच्याकडे चांगले चांगले फलंदाज आहेत, परंतु आपल्याकडे प्रत्येक फलंदाजाचा की फॅक्टर म्हणजे जसप्रीत बुमराह सारखा एक की फॅक्टर आहे आणि निश्चितच भारतीय संघ विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. भारत माता की जय! चीयर फॉर विक्ट्री. हे